नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात रिक्षातील प्रवासी महिलेसह चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्गावर घडलाय. या अपघातात रिक्षा चालक रईस हासिम शेख राहणार रांजणगाव, रुक्मिणी येनके राहणार रांजणगाव असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर शीतल मोरे, पायल वर्दे दोघे राहणार शिवनेरी कॉलनी, रांजणगाव, MIDC वाळूज अशी जखमी असलेल्या तरुणींची नावे आहेत. बाबा पेट्रोल पंप चौकातून रुक्मिणी येनके, शीतल मोरे, पायल वर्दे या तिघींना घेऊन रिक्षा चालक रईस हासिम शेख भरधाव वेगानं छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर मार्गाने MIDC वाळूज परिसरातील रांजणगावकडे मंगळवारी मध्यरात्री 1:15 वाजेच्या सुमारास जात होता. त्यावेळी अहिल्यानगर मार्गावर रस्त्यात एक नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव रिक्षा पाठीमागून जाऊन धडकली. या भीषण अपघातात रिक्षा चालक रईस शेख यांच्यासह 3 प्रवासी महिला रिक्षात अडकल्या होत्या. या अपघाताची माहिती आकाश माळी यांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, पद्मपुरा अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी दीपराज गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमक जवान संग्राम मोरे, प्रसाद शिंदे, महेंद्र खोतकर, छत्रपती केकान, जगदीश गायकवाड, अमिताभ कराड, चंद्रसेन गीते आदींच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू टूल्सच्या मदतीने रिक्षा चालकासह प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी रिक्षा चालक रईस शेख, रुक्मिणी येनके यांना तपासून मयत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या शीतल मोरे, पायल वर्दे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे घाटी रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.